शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. इराणवर हल्ले झाले, आपण इराणला साथ द्यायला हवी होती. पंतप्रधान मोदींचं मौन भविष्यामध्ये अडचणीचं ठरणार. इराण संदर्भातील भूमिकेवरून राज ठाकरेंची टीका. सगळी तरुण पिढी ड्रग्सच्या आहारी. राज्यातून दरवर्षी 4,500 मुलं बेपत्ता होतात. मुलांची हमी नसणारं हे कसलं राज्य? राज ठाकरेंचा सरकारवर संताप. राज ठाकरेंकडून जनतेसाठी महाराष्ट्र नेक्स्ट वेबसाईटची घोषणा. तुमचे विचार वेबसाईटवर मांडा. करमणुकीच्या गटारगंगेतून बाहेर पडा. राज ठाकरेंचं आवाहन. गॅस टंचाईमुळे कामगारांवर उपासमारीची वेळ. कामच ठप्प झाल्यानं कामगारांचं मुंबईतून मोठ्या प्रमाणात स्थलांतर. मुंबईतील रेल्वे स्थानकांवर उत्तर भारतीयांची गर्दी. नागपूरच्या कोराडीमध्ये गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा. पहाटे 5:30 वाजल्यापासून लोक सिलेंडरसाठी वेटिंगवर. ऑनलाईन बुकिंग होत नसल्यानं ग्राहक त्रस्त. इराणकडून कतार एनर्जीचं रास लफान औद्योगिक शहर लक्ष्य. जगातील सर्वात मोठ्या LNG टर्मिनलवर इराणचा प्रहार. भारताच्या ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता. इराणनं पुन्हा तेल शुद्धीकरण प्रकल्पांवर हल्ला केल्यास आम्ही सुद्धा मागे पुढे पाहणार नाही. डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा. कुवेतच्या सर्वात मोठ्या ऊर्जा केंद्रावर इराणनं हल्ला केल्यानंतर ट्रम्प यांचा संताप. इराणच्या बुशर अणुविद्युत केंद्राजवळ मिसाईल हल्ल्याचा दावा. मात्र बुशर केंद्राचं कोणतंही नुकसान झालं नाही. इराणचं स्पष्टीकरण. तर पुन्हा हल्ले केल्यास सोडणार नाही. इराणचा इशारा. अमेरिका इराण युद्धाचा शेअर बाजाराला तडाखा. सेन्सेक्स 2,497 अंकांनी कोसळला. तर निफ्टीमध्ये 775 अंकांची घसरण. एका दिवसामध्ये गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी रुपये बुडाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा चीन दौरा पुढे ढकलला. इराणसोबतच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्णय. ट्रम्प यांचा चीन दौरा आता 1.5 महिन्यानंतरच. होंदूबाबा अशोक खरात प्रकरणामध्ये एसआयटी चौकशीला वेग. तेजस्विनी सातपुते यांच्याकडून खराची कसून चौकशी. नवे खुलासे होण्याची शक्यता. होंदू खरातच्या 56 क्लिप हे प्रकरण समोर आल्यास महाराष्ट्र सरकार पडेल. संजय राऊतांच्या वक्तव्यानं खळबळ. तर राऊतांनी आधी स्वतःच्या पाटकर फाईलकडे पाहावं. बन यांचं प्रत्युत्तर. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी तत्काळ चाकणकरांना पदमुक्त करावं. रुपाली पाटील यांची मागणी. तर खरात प्रकरणामध्ये चाकणकरांचा दोष नाही. मंत्री दत्ता भरणेंकडून पाठराखण. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सराफा बाजारामध्ये सोनं चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण. सोन्याच्या दरामध्ये 10,000 तर चांदीच्या दरामध्ये तब्बल 20,000ची घसरण. जीएसटीसह सोनं 1.5 लाखांवर. राज्यातील जलजीवन मिशन 2.0 साठी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सामंजस्य करार. मुख्यमंत्री फडणवीसांची VC द्वारे उपस्थिती. डिसेंबर 2028 पर्यंत हर घर जल प्रमाणीकरण साध्य करण्याचं उद्दिष्ट. राज्यातील 11 जिल्ह्यांना अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा. 7,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका. गहू, हरभरा, कांदा पिकांचं मोठं नुकसान. गारपिटीमुळे बळीराजा हवालदिल. विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये आज पावसाचा येलो अलर्ट. काही विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता. पिकांना फटका बसण्याची भीती. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.